नमस्कार मंडळी, आज आपण वेगळ्या पद्धतीने सोयाबीनची भाजी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, पाणी गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 वाटी सोयाबीन टाकलेले आहे। ते आपण 7 ते 8 मिनिट भिजत ठेवलेले आहेत। तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे ते भिजलेले आहेत। त्याचं आता हे जे पाणी आहे ना ते निसरून काढायचं आहे। आपल्याला सोयाबीनमध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाही, एकदम कोरडे करून घ्यायचे आहे ते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पाणी सगळं निसरून काढलेलं आहे। अशा पद्धतीने आपण सर्व पाणी काढून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता किती कोरडे झालेले आहेत ते। आता आपण भाजीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। अगदी सोपा आहे, जास्त काही अवघड नाही। मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त दही घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा धनेपूड टाकलेला आहे, अर्धा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि पाव चमचा जे आहे ना तो मटण मसाला घेतलेला आहे। 1 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि पाव चमचा आपला काळा घरगुती मसाला असतो ना तो मसाला टाकलेला आहे। आता हे दह्याचं जे मिश्रण आहे हे सर्व फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता बाजूला काढून ठेवूया। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। कढई गरम झालेली आहे, मी तेल टाकते। 3-4 चमचे टाकलेला आहे। त्यानंतर 1 वाटी कांदा टाकलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी। आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, ही 2 चमचे पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे। तुम्ही कमी जास्त पण करू शकता। थोडंसं परतून घ्यायचं 5-1 मिनिट आणि त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो व्यवस्थित गळेपर्यंत छान असं आपल्याला ही फोडणी जी आहे ना ती परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो आपण मसाला तयार केलेला होता ना दह्याचा तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। म्हणजे हलवत राहायचं आहे, कारण ते दही असतं ना त्यामुळे ते फाटू शकतं। व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे ढवळत राहायचं आहे आणि त्यानंतर मीठ टाकून घेऊया आणि परत थोडंसं 2-1 मिनिट आपण व्यवस्थित मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघा मसाल्याला एकदम छान फोडणीला तेल सुटलेलं आहे। आता आपण जे सोयाबीन आहे ना ते त्यामध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। जो मसाला जो आहे ना तो सोयाबीनमध्ये एकदम छान असा मुरला पाहिजे। असं थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, अर्धी वाटीपेक्षा थोडं कमीच असेल आणि आता 5 ते 7 मिनिट व्यवस्थित आपण शिजवून घेऊया आणि त्यानंतर परत आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, थोडंसं म्हणजे पूर्ण सोयाबीन जे आहे ना खाताना थोडं म्हणजे असं सपक वगैरे लागत नाही। छान मसाला त्यामध्ये मुरला जातो आणि भाजीची चव जी आहे ना ती छान लागते। म्हणून ही भाजी आपल्याला जास्त पातळ करायची नाही, थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी। ती भाजी आता परत आपण 7 ते 8 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। सिम गॅसवर शिजवायचं आहे आपल्याला, गॅस फुल नाही करायचा। भाजीला छान तेल सुटतं आणि मसाल्याची चव पण अशी मस्त लागते। तुम्ही बघू शकता भाजी किती छान तयार झालेली आहे, कलर पण किती सुंदर आलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे। मी जास्त पातळ नाही केलेली, ही भाजी जी आहे ना जास्त पातळ छान नाही लागत आणि आपण फुलक्यासोबत किंवा भाकरीसोबत वगैरे ही भाजी खायला खूप मस्त अशी लागते। तुम्ही न विसरता मटण मसाला टाका, या भाजीची चव एकदम भारी आणि वेगळी अशी लागते। तुम्हाला आजची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवर जर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा। बाय।